आज आपण इफ क्लॉज शिकणार आहोत. इफ क्लॉज म्हणजे कंडिशनल सेंटेन्सेस, जर आणि तर. तर बोलण्यामध्ये हे अतिशय महत्त्वाचं असतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ इतरांमध्ये शेअर करा आणि कॉमेंट करा. Conditional sentences are very important in English speaking. In different situations, we use different conditionals. Conditional sentences means if clause. मराठीमध्ये अटदर्शक वाक्य. जर तर. जर असं झालं असतं तर त्याचा परिणाम असा झाला असता. अशा प्रकारच्या रचना आपण जेव्हा करतो तेव्हा इफ क्लॉज मध्ये एक वाक्य असतं आणि त्याचा परिणाम मेन क्लॉज मध्ये असतो. तर अशा वेळेस आपण कंडिशनल सेंटेन्सेस वापरतो. आता कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये 4 प्रकार आहेत. उदाहरणार्थ पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये इफ विराट प्लेज इंडिया विल विन. जर विराट खेळेल तर भारत जिंकेल. ही शक्य परिस्थिती, संभाव्य परिस्थिती आहे. दिस इज प्रोबेबल. इफ विराट प्लेज कॉमा इंडिया विल विन. इफ विराट प्लेज इंडिया विल विन. इफ प्लस सिंपल प्रेझेंट comma and simple future. This is probable condition, शक्य परिस्थिती. दुसरी परिस्थिती जी असते ती असते हायपोथेटिकल, इमॅजिनरी, काल्पनिक, म्हणजे अनरियल सिच्युएशन असते ती. तिच्यामध्ये मॅच पण नाहीये, खेळणारा पण नाही, परंतु आपण कल्पना करतो. जर विराट खेळला तर भारत जिंकला असता. इफ विराट प्लेड, त्याच्यामध्ये पास्ट टेन्स घेतो आपण आणि तिकडे घेतो इंडिया वुड विन. इफ विराट प्लेड इंडिया वुड विन. पास्टची रचना असते, काल्पनिक आहे, मॅच पण नाहीये आणि काही खेळायचं वातावरण पण नाही. अनरियल सिच्युएशन. दॅट टाइम वी यूज दिस टाइप ऑफ कंडिशनल सेंटेन्स. इफ विराट प्लेड इंडिया वुड विन. तिसरी परिस्थिती अशी असते, ही पण भूतकाळातील अनरियल कंडिशन आहे. जर विराट खेळला असता तर भारत जिंकला असता. म्हणजे मॅच संपलेली, अशक्य परिस्थिती आहे. एक प्रकारचा पश्चाताप आपण जेव्हा करतो की घटना झालेली आणि असं झालं असतं तर त्याचा परिणाम असा झाला असता. भूतकाळातील ते अनरियल सिच्युएशन आहे. याच्यामध्ये पास्ट परफेक्ट वापरतात. इफ अधिक पास्ट परफेक्ट कॉमा देऊन पुढे मग वुड हॅव अधिक पास्ट पार्टिसिपल वापरतात. इफ विराट हॅड प्लेड इंडिया वुड हॅव वॉन. इफ विराट हॅड प्लेड इंडिया वुड हॅव वॉन. जर विराट खेळला असता तर भारत जिंकला असता. म्हणजे भारत हारलेला आहे किंवा तशी परिस्थिती झालेली नाही. तर जर तसं झालं असतं तर असं झालं असतं, अशी परिस्थिती. ही तिसरी कंडिशन आहे. याच्यामध्ये पास्ट परफेक्ट वापरतो, कॉमा देऊन वुड हॅव अधिक V3 वापरतो आपण, म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ड वापरतो. अशी परिस्थिती असते. म्हणजे 3 परिस्थिती झाल्या. पहिली कंडिशन आहे इफ विराट प्लेज इंडिया विल विन. दुसरी परिस्थिती इफ विराट प्लेड इंडिया वुड विन. तिसरी परिस्थिती इफ विराट हॅड प्लेड इंडिया वुड हॅव वॉन. आणि चौथी परिस्थिती ती फॅक्ट्स असते, सत्य परिस्थिती, रिअल परिस्थिती. त्याच्यात इफ किंवा व्हेन वापरतात. If Virat plays, India win.
इंडियाला विन्स नाही वापरत, विन वापरतात. इफ विराट प्लेस इंडिया विन, दोन्ही सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, पहिल्या क्लॉज मध्ये पण आणि इफ क्लॉज मध्ये पण. इफ क्लॉज मध्ये पण आणि दुसऱ्या क्लॉज मध्ये पण, मेन क्लॉज मध्ये, सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये, दोन्ही ठिकाणी सिंपल प्रेझेंट आहे. याच्यात इफ किंवा वेन आपण वापरू शकतो. वेन विराट प्लेस इंडिया विन. वेन आय गो टू पुणे आय सी सारसबाग. वेन आय एम हॅपी आय डान्स. इफ आय एम हॅपी आय डान्स. म्हणजे दोन्ही इफ अधिक सिंपल प्रेझेंट आणि परत सिंपल प्रेझेंट अशा या 4 कंडिशन्स आहेत. ते कशा प्रकारे आता वापरतात त्यांची काही उदाहरणं आपण घेऊ. तर या ठिकाणी लिहिले आहेत बघा उदाहरण. कंडिशनल सेंटेन्सेस. पहिली कंडिशन आहे इफ अधिक सिंपल प्रेझेंट, कॉमा द्यायचा, नंतर सिंपल फ्युचर टेन्स वापरायचा. एक वाक्य झालंय इफ विराट प्लेस कॉमा इंडिया विल विन. जर विराट खेळेल तर भारत जिंकेल. दुसरं वाक्य इफ वी स्टडी, म्हणजे इथे संभाव्य परिस्थिती आहे, सामना समोर खेळला जातोय किंवा मॅच चालू आहे, तेव्हा आपण अशा प्रकारचे संभाव्य जर तर करतो. जर विराट खेळेल, चांगला खेळेल किंवा शतक वगैरे करेल तर भारत जिंकेल. म्हणजे संभाव्य परिस्थिती, दिस इज प्रॉबेबल. संभाव्य परिस्थिती, शक्य परिस्थिती, त्यावेळेस आपण हे स्ट्रक्चर वापरतो. सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर इफ वापरून. दुसरी परिस्थिती, तीच परिस्थिती बघा. इफ वी स्टडी, परीक्षा जवळ आलेली आहे. इफ वी स्टडी वी विल पास द एक्झाम. आपण जर अभ्यास केला किंवा अभ्यास करणार तर आपण पास होणार. शक्य परिस्थिती इफ दे इन्व्हाइट मी आय विल गो फॉर द पार्टी. जर ते मला आमंत्रित करतील तर मी पार्टीला जाईल. म्हणजे पार्टी त्या ठिकाणी आहे. शक्य परिस्थिती प्रॉबेबल होऊ शकते, म्हणून आपण अशी रचना वापरू शकतो. इफ दे इन्व्हाइट मी आय विल गो फॉर पार्टी आणि इफ दे डोंट आय विल नॉट गो. ही पण एक कंडिशन त्याच्यामध्येच आहे. असं निगेटिव्ह वाक्य पण याच्यात वापरू शकतो. याच्यात आपण साधं वाक्य वापरू शकतो, निगेटिव्ह सुद्धा वापरू शकतो, पॅसिव्ह सुद्धा वापरू शकतो. इफ दे इन्व्हाइट मी आय विल गो फॉर पार्टी. इफ दे डोंट इन्व्हाइट मी आय विल नॉट गो फॉर पार्टी. इफ शी डझंट सॉल्व क्वेश्चन नंबर 4. बघा परीक्षा चालू आहे आणि प्रश्नपत्रिकेत तिने जर चौथा प्रश्न सोडवणार नाही तर काय होईल? शी विल गेट लेस मार्क्स. तिला कमी मार्क मिळतील. ही शक्य परिस्थिती पण प्रॉबेबल आहे, परीक्षा चालू आहे, त्यामुळे सिंपल प्रेझेंटचा निगेटिव्ह केला आणि सिंपल फ्युचर घेतला. निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही रचना आपण वापरू शकतो. इफ शी सॉल्व्स क्वेश्चन नंबर 4 शी विल नॉट गेट लेस मार्क असं पण येऊ शकतं. इफ यू आस्क हिम, तर तुम्ही त्याला विचारणार, ही विल आन्सर. हे तो समोरच आहे, तुम्ही त्याला विचारू शकता, तो तुम्हाला उत्तर देणार. तुम्ही विचारणार तर तो उत्तर देईल. शक्य परिस्थिती सिंपल प्रेझेंट सिंपल फ्युचर आपण वापरतो इफ क्लॉज मध्ये. इफ क्लॉज आहे हा मेन क्लॉज आहे, हा सबऑर्डिनेट आहे. इकडचे सबऑर्डिनेट क्लॉजेस आहेत, इकडचे मेन क्लॉज आहे. मेन आणि इफ क्लॉज. इफ यू आस्क हिम ही विल आन्सर. अशा प्रकारे आपण पहिली कंडिशन वापरतो. आता दुसरी कंडिशन जी आहे दॅट इज हायपोथेटिकल, इमॅजिनरी, काल्पनिक परिस्थिती आहे ती. त्याच्यामध्ये मॅच पण नाही आहे आणि परिस्थिती खेळण्यासारखी नाही आहे, तरी आपण म्हणतो, काही वेळेस कल्पना करतो, इफ विराट प्लेड इंडिया वुड विन. इथे बघा इफ अधिक सिंपल पास्ट आणि सब्जेक्ट प्लस वुड अधिक इन्फिनिटिव्ह किंवा फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब अशी रचना असते. इफ अधिक सिंपल पास्ट नंतर कॉमा, नंतर इकडे सुद्धा सब्जेक्ट वुड आणि फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब वापरतो. काल्पनिक असते, अनरियल सिच्युएशन. इफ ही हॅड विंग, इफ आय हॅड विंग्स, जर मला पंख असते, राहिले असते तर आय वुड फ्लाय. म्हणजे पंख असू शकत नाही आणि आपण उडू शकत नाही, म्हणजे काल्पनिक आहे, हायपोथेटिकल आहे. इफ आय हॅड विंग्स आय वुड फ्लाय, सिंपल पास्ट आणि यू वुड ची रचना आहे. दुसरं वाक्य इफ ही केम, जर तो आला
आय वुड पनिश हिम काल्पनिक आहे, म्हणजे तो येणार पण नाही, तशी परिस्थिती नाही, परंतु आपण कल्पना करतो ही बिकेम आय वुड पनिश हिम. तिसरं वाक्य, इफ आय वेअर अन ऍपल. बघा इथे ही रचना असली त्या ठिकाणी आयला वेअर लावलेला आहे. आयला आपण वॉज लावतो नेहमी, परंतु इथे इफ आय वेअर, इफ ही वेअर, इफ शी वेअर अशी रचना आपण करतो. याच्यामध्ये दुसऱ्या कंडिशनमध्ये, कंडिशनल क्लॉजेसमध्ये अनरिअल सिच्युएशन असेल तर आपण इफ आय वेअर वापरतो. इफ आय वेअर अन ऍपल, मी जर सफरचंद राहिलो असतो तर आय वुड फॉल ऑन युअर हेड, मी तुझ्या डोक्यावर पडलो असतो. काल्पनिक परिस्थिती की आपण सफरचंद राहू शकत नाही किंवा बनू शकत नाही, परंतु इफ आय वेअर अन ऍपल आय वुड फॉल फ्रॉम द ट्री ऑन युअर हेड. काल्पनिक आहे. अनरिअल सिच्युएशन, हायपोथेटिकल. इफ आय वेअर अन ऍपल आय वुड फॉल ऑन युअर हेड. नेक्स्ट सेंटेन्स, इफ आय वेअर चीफ मिनिस्टर, कॉमा, आय वुड हेल्प पुअर्स. जर मी चीफ मिनिस्टर राहिलो असतो तर मी गरिबांना मदत केली असती. इफ आय वेअर यू, इफ आय वेअर यू, मी जर तुझ्या जागेवर राहिलो असतो. काही वेळेस आपण अशी कल्पना करतो, मी जर तुझ्या जागेवर राहिलो असतो तर मी त्याला शिक्षा केली असती किंवा मी असा परिणाम दिला असता. इफ आय वेअर यू आय वुड पास द एक्झाम. मी जर तुझ्या जागेवर राहिला असतो तर मी परीक्षा पास झालो असतो. हायपोथेटिकल आयडियाज आर दिस. अशा प्रकारे दुसरी कंडिशन आपण वापरतो. आता तिसरी कंडिशन, कंडिशनल क्लॉजेस मध्ये तिसरी कंडिशन आपण घेणार आहोत. याच्यामध्ये तिसरी कंडिशन ही अशक्य परिस्थिती असते, इम्प्रॉबेबल असते. इफ प्लस पास्ट परफेक्ट, if plus past perfect, if Virat had played, India would have won. Would plus have plus past participle of the word. अशी रचना असते. If Virat had played, कॉमा, जर विराट खेळला असता. अनरिअल कंडिशन इन पास्ट, भूतकाळातील कल्पना आहे आणि त्याचा परिणाम आपण बघतोय. इफ विराट हॅड प्लेड, इंडिया वुड हॅव वॉन. भारत जिंकला असता. जर विराट खेळला असता तर भारत जिंकला असता, म्हणजे विराट खेळलेला नाही आणि भारत जिंकलेला नाही, अशी परिस्थिती. म्हणजे घटना झालेली त्याच्यावर आपण कल्पना करतोय भूतकाळातील. एखाद्या वेळेस आपण बोलतो मी जर त्या ठिकाणी राहिलो असतो तर मी त्याला वाचवले असते. एखादी घटना घडली, त्या ठिकाणी आपण नसतो आणि तो प्रसंग निघून जातो आणि आपण बोलतो इफ आय हॅड बीन देअर, मी जर त्या ठिकाणी राहिलो असतो. If I had been there, comma, if I had been there, तर काय घडलं असतं? I would have saved him. Past participle of the verb. I would have saved him. म्हणजे पहिल्या याच्यात मध्ये इफ अधिक पास्ट परफेक्ट आपण घेतोय, त्याप्रमाणे हे वाक्य तयार होतंय. नेक्स्ट सेंटेन्स, इफ आय हॅड had a car, this is past perfect, this is helping verb and this is main verb. To have is main verb. So if I had a car, comma, I would have
गॉन टू पुणे. जर माझ्याकडे कार आली असती तर मी पुण्याला गेलो असतो. म्हणजे अशक्य परिस्थिती आहे. इफ आय हॅड कार आय वुड हॅव गॉन टू पुणे. इफ ही हॅड टेकन मेडिसिन if he had taken medicine, what will be the result? We can add many results here. जर त्याने औषध घेतलं असतं तर तो वाचला असता, किंवा जर त्याने औषध घेतलं असतं तर he would have been alive. तो जिवंत राहिला असता. He would have been alive. Been is main verb here. If he had taken medicine, he would have been alive. तो जिवंत राहिला असता. If they had called me, त्यांनी जर मला बोलवलं असतं तर I would have gone there. अशा प्रकारच्या रचना या तिसऱ्या कंडिशन मध्ये असतात. ही अनरिअल सिच्युएशन आहे पास्ट मधली. तर याच्यामध्ये आपण एक बदल करू शकतो बोलताना. आता इफ आय हॅड आहे ना, तर इफ काढून टाकतात बोलताना आणि याचा व्हर्बल करतात हॅड आय, हॅड विराट. आता बघा बोलताना हा क्लॉज असा वापरतात. इफ काढून टाकायचा, हॅड विराट प्लेड इंडिया वुड हॅव वॉन. हॅड आय बीन देअर आय वुड हॅव सेव्ड हिम. Had I had a car, I would have gone to Pune. Had he taken medicine, he would have saved. He would have been alive. Had they called me, I would have gone there. म्हणजे या कंडिशन मध्ये आपण इफ काढून टाकतो आणि त्या इफ क्लॉजचा आपण व्हर्बल क्वेश्चन करतो. अशा प्रकारे 3 कंडिशन आपण वापरून झाल्या. याच्यात एक चौथी कंडिशन असते, ती रिअल कंडिशन असते. फॅक्ट असते, त्याच्यामध्ये सत्य परिस्थिती असते. त्यावेळेस सुद्धा आपण कंडिशनल सेंटेन्स वापरतो. त्याच्यामध्ये दोन्ही प्रेझेंट टेन्स आपण वापरतो. त्याच्यामध्ये रचना असते इफ प्लस प्रेझेंट सिंपल कॉमा आणि इथे प्रेझेंट सिंपल. फॅक्ट्स ज्यावेळेस असतात त्यावेळेस सत्य परिस्थिती. त्याच्यात इफ किंवा वेन वापरतो आपण. इफ आय एम हॅपी ही चौथी परिस्थिती, चौथी कंडिशन आहे. इफ आय एम हॅपी आय डान्स. जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा मी नाचतो. दुसरं, if I feel sick, I go to doctor. When it is hot, I switch on the fan. When वापरतात ते when किंवा if पण वापरू शकतो. If it is hot, I switch on the fan.
इफ वी ईट टू मच वी बिकम फॅट. इफ वी रन स्लो वी लूज द मॅच. अशा प्रकारे 4 कंडिशन्स आहेत इफ क्लॉजच्या. जर तर आपण जेव्हा वापरतो वाक्यामध्ये तेव्हा या 4 प्रकारे आपल्याला इफ क्लॉज वापरता येतो. परंतु त्याचे काही नियम आहेत. ते नियम प्रॅक्टिसने आपल्याला शक्य होतात. खूप वाक्य बोलावे लागतात. तर तसे वाक्य आपण भरपूर बोलूया आणि इफ क्लॉज आपण योग्य ठिकाणी योग्य रचना आपण वापरूया. ठीक आहे, आता आपण हा व्हिडिओ थांबू. आता पुढील जो ग्रामरचा भाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार.